जर तुम्हाला मेहनत करण्याची भीती वाटत नसेल, जर रोज तुमच्या मनात तोच प्रश्न घोळत असेल की कमाई कुठून सुरू करू, माझ्याकडे तर काहीच नाही, मी खरंच हे करू शकेन का, मी यशस्वी होईल का, तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला स्वप्न दाखवायला आलेलो नाही, तर मी तुम्हाला वास्तव सांगणार आहे. आणि वास्तव हेच आहे की कमाईची सुरुवात ना वय पाहते, ना लिंग पाहते, ना पदवी डिग्री पाहते. कमाईची सुरुवात होते ती फक्त तुमच्या विचारातून, धाडसातून आणि योग्य दिशेतून. आधी एक सत्य समजून घ्या. बहुतेक लोक गरीब राहतात याचे कारण ते मेहनत करत नाहीत असे नाही, तर त्यांना कधीच सुरुवात कशी करायची हे शिकवले गेले नाही. शाळेने आपल्याला नोकरीसाठी तयार केले, पण स्वतःची कमाई कशी उभी करायची हे कधीच शिकवले नाही. म्हणूनच लोक मोठी स्वप्ने पाहतात, पण पहिले पाऊल उचलायची हिंमत होत नाही. स्टेप 1. स्वतःला कमी लेखणे थांबवा. सगळ्यात मोठी चूक कोणती माहीत आहे का? स्वतःला एका मर्यादित ओळखीमध्ये अडकवून घेणे. मी फक्त विद्यार्थी आहे, मी तर साधा नोकरी करणारा माणूस आहे, माझ्यासारखा सामान्य माणूस कसा यशस्वी होणार. लक्षात ठेवा, जो स्वतःला छोटे समजतो, नियती त्याला तिथेच थांबवते. आजपासून स्वतःला ठामपणे सांगा, मी शिकू शकतो, मी स्वतःला बदलू शकतो, मी नक्कीच पुढे जाऊ शकतो. स्टेप 2. तुमची कौशल्ये, स्किल्स ओळखा. प्रत्येक माणसाकडे अशी एक गोष्ट असते जी तो इतरांपेक्षा थोडी चांगली करू शकतो. तीच तुमची स्किल आहे. स्किल म्हणजे नेहमीच काहीतरी मोठी गोष्ट असते असे नाही. नीट आणि प्रभावीपणे बोलता येणे, चांगले लिहिता येणे, कोणतेही काम जबाबदारीने पूर्ण करणे, लोकांच्या समस्या समजून घेणे. लक्षात ठेवा, कमाई ही कौशल्यातून येते आणि कौशल्य हे सरावातून निर्माण होते. स्टेप 3. इंटरनेटला टाइमपास नाही, शस्त्र बनवा. आजच्या जगात तुमच्या हातातील सगळ्यात मोठी ताकदीची गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल. पण प्रश्न असा आहे की तुम्ही त्यावर फक्त स्क्रोल करता की काहीतरी नवीन शिकता. यूट्यूब, ऑनलाईन कामे, डिजिटल सर्व्हिसेस हे सर्व त्यांच्यासाठी आहे जे मेहनत करायला तयार आहेत. स्टेप 4. सुरुवात लहानच असेल आणि तेच योग्य आहे. बहुतेक लोक इथेच चुकतात. त्यांना पहिल्याच दिवसापासून मोठा पैसा हवा असतो. पण सत्य हे आहे, पहिल्या दिवशी शिकणे, दुसऱ्या दिवशी सराव, तिसऱ्या दिवशी आत्मविश्वास आणि मग हळूहळू कमाई. जो हा प्रवास स्वीकारतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. स्टेप 5. सातत्य, कन्सिस्टन्सी म्हणजेच खरी संपत्ती. टॅलेंट सगळ्यांकडे असते, पण सातत्य फार थोड्यांकडे असते. जो माणूस रोज थोडे थोडे काम करत राहतो तोच वर्षाअखेरीस मोठी प्रगती करतो. सातत्य म्हणजे मूड असो वा नसो, परिस्थिती चांगली असो वा वाईट, आपले काम करत राहणे. स्टेप 6. सुरुवातीच्या चुका ज्या तुम्हाला मागे खेचतात. पटकन पैसा मिळवण्याचा मोह, भीतीमुळे सुरुवातच न करणे, सतत दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करणे. आज कदाचित तुमच्याकडे सर्व काही नसेल, पण जर तुमच्याकडे शिकण्याची इच्छा आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल तर समजा तुम्ही अजिबात रिकामे नाही. आज उचललेले ते छोटेसे पाऊलच उद्या तुमची ओळख बनणार आहे. जर तुम्हाला खरंच कमाईची सुरुवात करायची असेल तर कमेंटमध्ये येस नक्की लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोचवा जी आजही स्वतःवर शंका घेते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक मला अजून चांगले आणि प्रेरणादायी कंटेंट तयार करण्याची ऊर्जा देतो. सबस्क्राईब करून आमच्या कुटुंबाचा भाग बना. उद्या पुन्हा भेटू एका नव्या विचारासोबत आणि नव्या ऊर्जेसोबत. धन्यवाद.